पुनर्जन्माच्या सत्यकथा नावाचे पुस्तक गौरीश बोरकर यांनी लिहिले आहे. जगामध्ये असमानता का आढळते? काही माणसे दारिद्र्यामध्ये तर काही मुले सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत असतात. प्रत्येकाच्या वाट्याला वेगळी परिस्थिती का येत असते याचे उत्तर लेखकांना समजून घ्यायचे होते. त्यासाठी भगवद्गीता, स्कंदपुराण, धर्मसिंधू, गरुड पुराण, गोंदवलेकर महाराजांची प्रवचने, आत्मोपनिषद, इयान स्टीव्हन्सनचे लिखाण अशी कितीतरी पुस्तके त्यांनी अभ्यासली. ज्योतिष हा त्यांच्या आवडीचा व अभ्यासाचा विषय आहे. सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्र या दृष्टिकोनातून गतजन्म आठविणाऱ्या व्यक्तींचा सखोल अभ्यास करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. जन्मखुणा, जन्मदोष का असतात? पूर्वजांसंदर्भातील स्वप्नात काही तथ्य असते का? पुनर्जन्म कोणत्या कुटुंबात होत असतो? याविषयीची त्यांची निरीक्षणे, मते त्यांनी या पुस्तकात नोंदविली आहेत. त्यांच्या या पुस्तकात पुनर्जन्माच्या कितीतरी केसेस वाचायला मिळतात. 1.5 वर्षाची तारू, 2 वर्षाचा मेहमत, 2.5 वर्षाच्या निरंकारापासून 2 पुनर्जन्म आठवणाऱ्या स्वर्णलताची अशा विविध कथा पुस्तकात देण्यात आल्या आहेत. 6 वर्षांची स्वर्णलता नाच करताना बंगाली गाणी म्हणत असे. त्यांच्या घरातील कोणालाही ही भाषा येत नसे. तिने नृत्य केले नाही तर तिला गाण्याचे शब्द नीट आठवत नसत. असोसिएशन ऑफ मेमरीज ही कल्पना यामधून समजून घेता येते. पुनर्जन्म वेगवेगळ्या प्रांतात, देशात होऊ शकतात. पुनर्जन्म हा एकाच जातीत, धर्मात होतो असे नाही. अर्थात त्याच कुटुंबात किंवा नातेसंबंधातही जीव नव्याने जन्म घेत असतो. वेगवेगळ्या जाती, धर्म, देशांमध्ये झालेल्या पुनर्जन्माची उदाहरणे या पुस्तकात पाहायला मिळतात. पूर्वीचा जन्म हा मुलीचा तर नवीन जन्म मुलाचा असू शकतो. गतजन्मातून नवीन जन्मात जीव शरीराची ठेवण, त्वचेचा रंग घेऊन जन्माला येत असतो का, हे अचूक सांगता येणार नाही. आजच्या काळात ज्या मुलांना पुनर्जन्म आठवत आहे आणि ज्यांचा गतजन्म गेल्या शतकात झाला आहे, अशा व्यक्ती यासाठी निवडाव्या लागतील. याचे कारण गतजन्मातील फोटो उपलब्ध होण्याची बरीच शक्यता आहे. यावर संशोधन व्हावे लागेल. बालवयाची मुले कोणता खेळ खेळतात याचा संबंध पुनर्जन्माशी असू शकतो. विशिष्ट पदार्थाची आवड गतजन्मातून येऊ शकते. विशिष्ट वस्तूंचे आकर्षण, माणसांविषयीची भीती, फोबियाज, काही दुखणी ही पुनर्जन्माशी संबंधित असू शकतात. पास्ट लाईफ रिग्रेशनची कल्पना त्यातूनच पुढे आली आहे. त्यावर उपाय करण्यासाठी डीप हिप्नॉसिसची थेरपी वापरली जाते. एखाद्या केसमध्ये जन्माला येणारी व्यक्ती स्वप्नामध्ये येऊन तसे संकेत देऊ करते किंवा त्या कुटुंबात जन्माला येण्याची परवानगी मागते. या जन्मीच्या तीव्र इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढील जन्म होत असतो. त्यासाठी योग्य ठिकाण किंवा घर जीव शोधत असतो. सामान्यपणे जुळ्या बालकांचा त्यांच्या पालकांशी पूर्वजन्मीचा संबंध असतो किंवा ओळख असते. जुळी बालके अपघातात दगावल्यानंतर पुढील जन्मात जुळी म्हणूनच जन्माला आल्याची एक कथा यूट्यूबवर पाहता येते. काही मुले जन्मदोष, जन्मखुणा घेऊन जन्माला येत असतात. डॉक्टर इवान स्टीव्हन्सन यांनी त्याचा अभ्यास करून जखम किंवा खूण नवीन जन्मामध्ये कशी, कोठे उठते याचा तक्ता तयार केलेला आहे. बोरकरांच्या पुस्तकात तो देण्यात आला आहे. पुनर्जन्म याविषयी ज्यांच्या मनात कुतूहल आहे आणि जन्मपत्रिका या विषयावर ज्यांचा विश्वास आहे, त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायला किंबहुना अभ्यासायला हवे असे आहे. धन्यवाद.